प्रकारचं एक स्थान असणारं आणि संभाजी महाराजांची कीर्ती ही कायमस्वरूपी लक्षात राहावी, त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्वराज्य रक्षणाच्या हेतूचं नेहमी संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं आणि आपल्याला स्मरण राहावं, या अनुषंगानं अनेक शिवभक्तांची संगमेश्वर या ठिकाणी या वाड्याच्या परिसरामध्ये एक स्मारक भव्य दिव्य संभाजी महाराजांचं व्हावं अशा प्रकारची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. या मागणीला घोषणा देखील ही सरकारच्या वतीने केली आहे. मात्र अरबी समुद्रातलं शिवस्मारक जसं कुठेच दिसत नाही, त्याच पद्धतीनं या संगमेश्वर या ठिकाणचं संभाजी महाराजांच्या स्मारकाची कुठेही आता कोणत्याही खुणा इथे नाही, कोणतंही काम सुरू नाही. याबद्दल खंत आणि दुःख व्यक्त करायची वाटते. किल्ले संवर्धनाचा विषय असो, जे शिवाजी महाराज आणि त्यांचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास या अनुषंगानं स्मृती जोपासण्याच्या आवश्यक असणारा सरकारची भूमिका असली पाहिजे ती कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे जे मुख्यमंत्री महोदय जे बोलले होते, जे पालकमंत्री बोलले होते, तशा पद्धतीने त्यांचा शब्द त्यांनी पूर्ण करावा. अलीकडच्या काळात ते जसं बोलतात तसं वागत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे. मात्र या संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्तानं तरी त्यांनी दिलेला शब्द पाळावा, ही आग्रही मागणी आमची या निमित्ताने आहे. आज स्वराज्य संरक्षक संभाजी महाराज यांचं कर्तृत्व, त्यांना झालेला त्रास, त्यांची झालेली छळवणूक, या सर्वांचं स्मरण या ठिकाणी होतं. आणि ते होत असताना आपण स्वराज्याच्या रक्षणाकरता भारताच्या संविधानाच्या माध्यमातून पुढे सरसावलं पाहिजे असा संकल्प आम्ही आज काँग्रेसजन या ठिकाणी करत आहोत. तर दुसरीकडे संभाजी महाराजांच्या एकंदरीत इतिहास आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जो गैरसमज पसरवणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या नीच प्रवृत्ती आहेत, या नीच प्रवृत्तीचाही देखील आपल्याला नायनाट करायचा आहे. आणि जो जाज्वल्य स्वरूपाचा स्वराज्याचा संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा पुढे घेऊन जायचा आहे, हा संकल्प या निमित्ताने या ठिकाणी आम्ही करत आहोत. ते ज्या झालेल्या घोषणा आहेत, अर्थमंत्री या ठिकाणी येऊन गेले, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पालकमंत्री या ठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली. जमीन जागा जी आहे ती देण्याच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही, तरी राजकीय इच्छाशक्ती कमी आढळून येते. कुठेतरी भांडणं लावण्याची प्रवृत्ती आणि जातीय तेढ निर्माण करण्याची, धार्मिक तेढ निर्माण करण्याची संधी ही सातत्यानं फडणवीस सरकार शोधत आहे. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की इतर ठिकाणी जशा पद्धतीने विकास झाला आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी विसावा मिळावा, कुठे स्मारक व्हावं आणि जो घटनाक्रम आहे सगळा, हा घटनाक्रम या स्मारकाच्या निमित्तानं हा इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे तो लोकांच्या पुढे यावा, ही या निमित्तानं अपेक्षा आहे. कुठे फडणवीसांना तो इतिहास पुढे येऊ द्यावा नसेल वाटत तर त्यांनी घाबरू नये, कारण इतिहास हा सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण कितीही लपून ठेवला, कोंबडा झाकला तरी सूर्य वागण्यात बाग नाही दिली तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. त्यांनी या ठिकाणी दिलेले शब्द पाळावेत आणि कुठेही कावा न दाखवता एक धडाडीचा बाणा दाखवावा, ही त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. सर, स्मारकाला जवळजवळ 300 कोटीची मागणी केलेली होती, मात्र या अधिवेशनामध्ये त्याचा उल्लेख झालेला नाही आहे. 300 कोटी 500 कोटी या रकमा ज्या आहेत या नुसत्या सरकार त्याच्या वल्गणा करतं. वास्तविक पाहता या संगमेश्वरच्या स्मारकाकरता निधी ही अडचणच नाही, राजकीय इच्छाशक्ती ही असणारी अडचण जी आहे ही यामध्ये प्रामुख्याने याचं कारण दिसतं.